तर आज आपण बनवत आहोत सुक्कं चिकन। तर यासाठी लागणारे साहित्य आहे पावशेर चिकन, कांदा लांब असा चिरून घेतलेला आहे, हळद, मीठ, कांदा लसूण मसाला, कोथिंबीर, टोमॅटो, आलं आणि लसूण याची पेस्ट केलेली आहे आणि हा काळा मसाला आहे। तर या ठिकाणी या भांड्यामध्ये आपण आता कांदा ठेवणार आहोत भाजायला। तर छान असं भाजून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपला कांदा छान असा लालसर भाजत आलेला आहे आणि आपण हे मातीच्या भांड्यात करत आहोत, तर मीडियम किंवा त्यापेक्षा कमी फ्लेम ठेवूनच करायचा आहे। तर आता आपण कांदा थोडा साईडला करून घेऊया आणि यामध्ये आपण आता तेल ॲड करणार आहोत। तर इथे आपण आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। यामध्ये आपण तेल गरम झालेलं आहे, तर यामध्ये आपण आता चटणी, काळा मसाला, थोडीशी हळद भाजून घेणार आहोत। छान असं भाजून झालेलं आहे आणि मग यामध्ये आपण आलं लसूण आणि टोमॅटोची जी पेस्ट केली आहे ती ॲड केली आहे। याला सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे। तर इकडे आपला आता मसाला छान असा भाजून झालेला आहे। तर यामध्ये आपण आता चिकन ॲड करणार आहोत आणि यावरती मीठ सुद्धा ॲड करणार आहोत। तर यामध्ये आता आपण मीठ सुद्धा ॲड करणार आहोत आणि त्याला 5 मिनिटं वाफवून घेणार आहोत, पाणी न ॲड करता। याला आपण झाकण लावून 5 मिनिटं वाफवून घेणार आहोत। आता वाफवण्यासाठी ठेवलेला आहे। तर आता आपण याला पाहूयात, झाकण उघडून पाहूया। बघू शकता मस्त असं पाणी सुटलेलं आहे, छान वाफवून झालेलं आहे चिकन। छान पाणी सुटलेलं आहे। तर यामध्ये आता आपण गरम थोडं कोमट पाणी ॲड करणार आहोत। तर यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी ॲड करणार आहोत। याला शिजायला जास्त पाणी लागत नाही आणि आपण सुक्कं चिकन करतोय, सो आपण थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे आणि याला आपण आता झाकण लावून ठेवून देऊ शिजण्यासाठी। झाकणावरती थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, तर ते थोड्या वेळाने बरोबर त्याला शिजायला मदत होऊन जाईल। बघू शकता आता आपण झाकण काढले, छान असं पाणी सुटलेलं आहे चिकनला। थोडंसं हलवून घ्यायचंय, आता आपण परत एकदा झाकण लावून ठेवणार आहोत। तर आता आपण झाकण उघडून पाहणार आहोत, चिकन शिजलेलं असेल आता हे मस्त। पाहू शकता खूप छान असं त्याला वाफ सुटलेली आहे आणि चिकन सुद्धा छान शिजलेलं आहे, मस्त तेल सुद्धा सुटलेलं आहे त्याला। हां, मस्त सुगंध पण येत आहे त्याचा। तर यावरती आपण थोडी कोथिंबीर गार्निश करणार आहोत।
या ठिकाणी मी आता गॅस बंद करत आहे. तर आपलं या ठिकाणी चिकन सुक्कं तयार आहे. तर आपलं मस्त असं चिकन सुक्कं तयार आहे. खूप छान असं मातीच्या भांड्यामध्ये केल्यामुळे खूप छान असं त्याला सुगंध पण येत आहे आणि टेस्ट पण खूप छान येईल. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.